स्थान ग्रहण करावे। यानंतर जास्त वेळ न घेता लगेच अध्यक्ष महोदय व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करावे। यस साहेब। प्रमुख पाहुणे एलजी साहेब यांना विनंती करतो की आपल्याला ध्वजारोहणासाठी कार्यालयाच्या बिल्डिंगवर जायचं। राष्ट्रगीत आपल्याला साऊंड वर म्हणायचं आहे। नारळांचं पटकन ते टेबलवरचं ते गुच्छाच्या खाली आणि राष्ट्रगीत आपल्याला साऊंड वर म्हणायचं आहे। नारळांचं पटकन ते टेबलवरचं ते गुच्छाच्या खाली आणि साहेब या हो नारळ फोडून टाका फोडा नारळ थोड़ी दूरी फिरवा अलीकडे दूरी फिरवा एक साथ राष्ट्रगीत शुरू करेगा, शुरू कर। 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 जनगण मन अधिनायक जय हे।
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की विश्व एक साथ बैठेंगे बेंच जाओ त्यानंतर विठ्ठलभाऊ पवार यांचे स्वागत पंडित राठोड सर करतील अशी मी ती विनंती करतो. त्यानंतर Sarvadi Nagilal Pawar. I am studying in class 6th. Today we celebrate our Republic Day. I wish you all a happy Republic Day. Republic Day is our national festival. Today is Constitution of India come into force 1950. We must always respect our Constitution. I love my country very much. I am proud to be an India. Jai Hind, Jai Bharat. Today is 26 January and we are celebrating 77th Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. On 26 January 1950, the Constitution of India is came into force. The Constitution of India is the supreme law of India. I am to be an Indian. I love country very much. Jai Hind. यानंतर आपण त्याचा जवळपास आहे खाली लहानसा आहे त्याची पकड पहा कुठं आपण त्याच्यासाठी आतापासून जर या मुलांना असा छंद राहिला तर त्याच्या जीवनामध्ये तो सक्सेस होण्याला काही वेळ लागणार नाही. अरे पहा पहिलवान पहिलवान काटा कुस्ती करो पहिलवान उठा 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 उसको उठा उठा पहिलवान उठा जोर से उठा. तर अशा पद्धतीने सर की ज्याचा आम्ही काल 2 तारखेला घेतलं तर 10 मिनिटं कुस्ती सुटली नव्हती यांची दोघांची 10 मिनिटं शेवटी आम्ही बरोबरी करून सोडून दिलं. तशाच प्रकारचं आदित्य आणि श्रीकांत दोघांनी ताबडतोब लावायची कुस्ती आणि सोडायची आहे. 2 मिनिटाची आहे. लवकर पडलं सर. ठीक आहे धन्यवाद. सक्सेस होण्याला काही वेळ लागणार नाही. अरे पहा पहिलवान काटा कुस्ती करो पहिलवान उठा 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 उसको उठा उठा पहिलवान उठा जोर से उठा. तर अशा पद्धतीने सर की ज्याचा आम्ही काल 2 तारखेला घेतलं तर 10 मिनिटं कुस्ती सुटली नव्हती यांची दोघांची 10 मिनिटं शेवटी आम्ही बरोबरी करून सोडून दिलं. तशाच प्रकारचं आदित्य आणि श्रीकांत दोघांनी ताबडतोब लावायची कुस्ती आणि सोडायची आहे. 2 मिनिटाची आहे. लवकर पडलं सर. ठीक आहे धन्यवाद. त्याचा जवळपास आहे खाली लहानसा आहे त्याची पकड पहा कुठं आपण त्याच्यासाठी आतापासून जर या मुलांना असा छंद राहिला तर त्याच्या जीवनामध्ये तो सक्सेस होण्याला काही वेळ लागणार नाही.
उठाओ, उठाओ, उठाओ इसको, उठाओ, उठाओ पहलवान, पहलवान उठाओ, जोर से उठाओ. तर अशा पद्धतीने सर की ज्याच्या आम्ही काल 2 तारखेला घेतलं तर 10 मिनिटं कुस्ती सुटली नव्हती यांची दोघांची. 10 मिनिटं शेवटी आम्ही बरोबरी करून सोडून दिलं. तशाच प्रकारचं आदित्य आणि श्रीकांत दोघांनी ताबडतोब लावायची कुस्ती आणि सोडायची आहे. 2 मिनिटाची आहे. हा लवकर पडलं सर. ठीक आहे, धन्यवाद. अरे घर काय करू यार. सुरू कर सर, सुरू कर. सर लावा.
जहाँ सुभाष चंद्र बोस ने तूफान खड़ा किया और जहाँ गांधी जी ने चुप रहकर दुनिया को झुका डाला। मिटा सकते नहीं जो नाम इतिहास से, मिटा सकते नहीं जो नाम इतिहास से, वो शेरों से गुजरे इत्मीनान से, वो मरकर भी जिंदा है आज तक, वो मरकर भी जिंदा है आज तक, जो वादा निभा गए हिंदुस्तान से, जो वादा निभा गए हिंदुस्तान से। लेकिन दोस्तों, आज की आजादी सिर्फ कहानी नहीं, आज की आजादी जिम्मेदारी है। देश हमसे पूछता है कि तुम क्या कर रहे हो मेरे लिए, देश हमसे पूछता है कि तुम क्या कर रहे हो मेरे लिए। वतन के खातिर जो कुछ भी कर जाए कम लगे वो भी तो गम नहीं, वतन के खातिर जो कुछ भी कर जाए कम लगे वो भी तो गम नहीं। जिस मिट्टी ने पहचान दी हमें, उस मिट्टी के कर से कम नहीं, उस मिट्टी के कर से कम नहीं। आज गणतंत्र दिवस में आइए एक वादा करें, हम नफरत नहीं फैलाएंगे, हम ईमान को कमाएंगे, ईमान को कमजोर नहीं पड़ने देंगे। जब देश पुकारेगा हमें तो सबसे आगे हम ही मिलेंगे, सबसे आगे हम ही मिलेंगे। मैं सागर के साथ मेरे बातों का इन्हीं शब्दों के साथ विराम देती हूँ। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। साहेब या स्वागत करा जरा, शिल्ड द्या जरा. त्यानंतर श्रीकांत रामदास बेले वर्ग 7चा सत्कार करावा. हा सुद्धा कुस्तीमध्ये चांगला पटवत आहे. पुढच्या वर्षी 100% 1 जानेवारी दंगल या सर. हो ठीक ठीक. त्यानंतर शरद सावंत पवार हा सुद्धा कुस्तीमध्ये चांगला पटवतावर शिल्ड देऊन त्याचा सत्कार करावा. त्यानंतर विराट सहदेव आरे वसतिगृहाचा विद्यार्थी हा याचा स्नेह त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्या मुलाला शिल्ड देऊन त्याचा सत्कार करावा. त्यानंतर मुलीमधून वर्ग नावीची विद्यार्थिनी जयश्री जानूसिंग राठोड हिनं सुद्धा कुस्तीमध्ये तुला सन्मान चिन्ह देऊन तिचा सत्कार करावा. त्यानंतर अक्षरा अविनाश पवार वर्ग 8चे सामने होते त्या कबड्डीच्या सामन्यावर मेडल द्यायचे आता कबड्डी 7-7. आणि शाळेतून ज्या काही सामने झाले ते त्याच्यामध्ये सर्वप्रथम क्रमांक मिळाला. टीम आहे वर्ग 8वा. एवढ्या जबरदस्त खेळल्या का 10वीच्या मुलींना त्यांना पटवलेल्या. 10वीच्या मुली सुद्धा 2 क्रमांकावर आल्या. साहेब समोर फोटो काढ. समोर फोटो घ्या बाबा. हा DJ Asis SK.
धन्यवाद रांगेच्या अंगणवाडी बाई एक प्रार्थना घ्यायची आहे. DJ Asif SK. गुंडा दगार खतरनाक DJ Asif SK. हळू रे हळू एक एक तिकडे लक्ष द्या फोटोकडे हो हो DJ Asif SK. साधारण मी आज स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन. जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन. जर माझ्या जवळपास माझ्या मित्रामध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्यांच्यासोबत बसणे खाणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. मी अशीही शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन.
धन्यवाद. ही झाली कुष्ठरोगाविषयी. अजून दुसरी आहे. सर्वांनी हात समोर करा. आम्ही यवतमाळकर अशी प्रतिज्ञा करतो की तुम्ही म्हणू नका, फक्त मीच म्हणेन, फक्त तुम्ही ऐका. आम्ही यवतमाळकर अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही बालविवाह करणार नाही, बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही, तसेच बालविवाहात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, मानसिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही चाइल्ड लाईन 1098-1098 या क्रमांकावर संपर्क साधू व प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू. आम्ही आमच्या शहरात, गावात, आजूबाजूला बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ. सर्वांनी आता ठरवूया, बालविवाहाला हरवूया आणि अशा प्रकारची बालविवाहाची शपथ या ठिकाणी आपण घेतलेली आहे. धन्यवाद. आपल्याला माहित आहे या प्रजासत्ताक म्हणजे 26 जानेवारी 1950 साली आपल्या भारताला संविधान लागू झालं आणि या संविधानाच्या भरोशावर आज आपला पूर्ण भारत देश चालू आहे. की सर्वांना समान अधिकार, समान न्याय, समान कायदा, समता, बंधुता, न्याय या मूल्यांच्या आधारावर आज आपण आपलं जीवन, या संविधानाच्या आधारावर आपण आपलं जीवन जगत आहोत. तर या आपला जास्त वेळ न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लावून 26 जानेवारी 1950 ला ते संविधान आपल्याला भारत देशामध्ये लागू करण्यात आलं. नुसतं एवढे दिवस का लागले तर प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण भारत देशभर फिरले, पूर्ण जगभर फिरले, सर्व जगातील सर्व देशातील बऱ्याचशा देशामध्ये प्रमुख पाहुणे आपल्या गावातले प्रतिष्ठित नागरिक आदरणीय मान्य श्री एलटी साहेब यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी एवढे